नमस्कार. या गीता संध्या वर्गात सर्वांचे मनापासून स्वागत करते. अथ ध्यानम असं जे लिहिलेलं आहे शांताकारम, ती आपण शेवटी वर्ग संपताना ही प्रार्थना, म्हणजे सुरुवातीला ही प्रार्थना होते आणि शेवटी ही वर्ग प्रार्थना म्हणूनच संपतो. आपण खुणा करून घेऊया. ओम शांताकारम, अनुस्वाराचा हलंत म. भुजग शयनम, अनुस्वाराचा हलंत म. पद्म, पवरती आघात. पद्मनाभम, भच्या अनुस्वाराचा हलंत म. सुरेश, अनुस्वाराचा औ. विश्वा, विवरती आघात. विश्वाधारंग, क ख ग घ ङ वाङ्मयातला. रच्या अनुस्वाराचा हलंत ङ. गगन सदृशम, अनुस्वाराचा हलंत म. मेघ वर्णम, वरती आघात. अनुस्वाराचा हलंत म. शुभांगम, लक्ष्मी, बरेच जण लक्ष्मी म्हणतात, लक्ष्मी चूक आहे, लक्ष्मी. क्ष अर्धा आणि मी. ल वरती आघात. लक्ष्मी कांतं, क ख ग घ ङ वाङ्मयातला. कमल नयनय, अनुस्वाराचा हलंत य संजय मधला. योगीभिर, भी वरती आघात. ध्यान गम्य, ग वरती आघात. अनुस्वाराचा औ. वंदे विष्णुम, वी वरती आघात. अनुस्वाराचा हलंत म. भवभय हरम, अनुस्वाराचा हलंत म. सर्व, स वरती आघात. लोकैकनाथम. यम, अनुस्वाराचा हलंत म. यम ब्रह्मा, ब्र वरती आघात. वरुणेंद्र रुद्र, रु वरती आघात. मरुतस, विसर्गाबद्दल हलंत स. स्तुन्वंती, स्तु वरती आघात. स्तुन्वंती दिव्यैस, दी वरती आघात. विसर्गाबद्दल हलंत स. स्तवैही, तिथे खालती वेदई मधल्या वे वरती रफार दिलाय, तर तो संधी झालेला आहे, तो आपण संधी विग्रह करणार आहोत, म्हणून स्तवैही म्हणणार आहोत, म्हणजे पुढे विसर्ग येईल आणि मग वेदैस असं घेणार आहोत. वेदैस, विसर्गाचा हलंत स. सांग पदक, द वरती आघात. क्रमोपनिष दैर, दै वरती आघात म्हणजे दाब. गायंती, यम, अनुस्वाराचा हलंत म. सामगाहा, ध्यानावस्थित, व वरती आघात. तद्गतेन, त्या दुसऱ्या त वरती आघात. तद गतेन मनसा पश्यन्ति, प वरती आघात. यय, अनुस्वाराचा हलंत य संजय मधला. योगिनो, यस्या, य वरती आघात. यस्यांतन, अनुस्वाराचा हलंत न. न विदुस, विसर्गाबद्दल हलंत स. सुरगणा, सुरासुरगणा, देवाय तस्मै नमः. हे देवाय तस्मै नमः तीनदा म्हणायचं. घेऊया, शिकूया. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं. म्हणा. ओम शांताकारं
शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशम्। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशम्। विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गम्। विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गम्। विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गम्। विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गम्। ॐ शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशम्। विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गम्। ॐ शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशम्। विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गम्। लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम्। लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम्। छान. लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम्। लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम्। वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्। वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्। वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्। वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्। श्लोक सोपा आहे म्हणताय म्हणा 1 2 3. ॐ शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशम्। विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गम्। लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम्। वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्। छान. परत एकदा. ॐ शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशम्। विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गम्। लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम्। वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः म्हणा यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः छान म्हणताय म्हणा यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः परत एकदा यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः बघा हा निषदैर आणि निषदै हा मूर्धन्य ष षटकोनाचा दाखवायचा आहे वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः परत एकदा वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः दोन्ही ओळी म्हणताय म्हणा यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः छान ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो म्हणा ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः 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 ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा
पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुः सुरासुरगणा देवाय तस्मै नमः। यम ब्रह्मापासून म्हणा. यम ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः। छान. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुः सुरासुरगणा देवाय तस्मै नमः। आता पूर्ण प्रार्थना म्हणू आणि देवाय तस्मै नमः तीनदा म्हणूया. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुः सुरासुरगणा देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. आज आपण जे श्लोक शिकलो आहोत त्याचा अर्थ आपण जाणून घेऊया. आता गीता ध्यान म्हणून जे काही श्लोक म्हटले जातात त्याचा विचार करूया. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. हा भगवान विष्णूंचा ध्यानश्लोक किंवा ध्यानमंत्र आहे. भगवान विष्णूंचं मंगल असं रूप ध्यान याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. ते कसं आहे? शांताकारम, शांत रसाची ओतीव मूर्ती असावी तसे भगवान विष्णू आहेत, ज्यांचा आकार अत्यंत शांत आहे, ज्याच्यामध्ये कुठलाही उद्वेग नाहीये, ज्याच्यामध्ये कुठलाही राग, लोभ, काम, क्रोध, मोह, मद, मत्सर अशा कुठल्याही विकाराला थारा नाहीये, जे अंतिम शांतीचं प्रतीक आहे. अंतिम परम मंगल अशा शांतीची जी आकृती आहे, शांत भाव जर सगुण साकार झाला तर तो ज्या रूपात दिसेल ते हे विष्णू रूप आहे. साहित्यशास्त्रामध्ये आपल्याकडे 9 रस सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये शांत हा 9वा रस आहे आणि त्या प्रत्येक रसाची जी देवता सांगतात त्यापैकी शांत रसाची देवता ही नारायण सांगितलेली आहे. त्यामुळे ही शांत रसाची साकार ओतीव सगुण मूर्ती म्हणजे विष्णू मूर्ती आहे. म्हणून शांताकारम भुजगशयनम,
जो भुजंगावर, भुजग किंवा भुजंग म्हणजे सर्प, या सगळ्या सर्पांचा, नागांचा राजा आहे शेषनाग, किंवा ज्याला अनंत म्हणूनही ओळखलं जातं. या अनंताच्या, शेषनागाच्या वेटोळ्यावर जो शयन करतो त्याची शय्या म्हणजे अनंत नाग आहे, शेषनाग आहे. त्यावर जो शयन करतो म्हणून भुजग शयनम पद्मनाभम सुरेशम, ज्याच्या नाभीतून कमळ उत्पन्न झालं. आपल्याला या विश्वनिर्मितीची कथा पुराणात ऐकून माहिती असते की हे विश्व भगवान विष्णूंच्या नाभिकमलातून उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवानी रचलेलं आहे. स्वाभाविकच विश्वविधात्या ब्रह्मदेवाचं जन्मस्थान ही भगवान नारायणांची नाभी आहे. त्या नाभीतून उत्पन्न झालेलं कमल आहे, म्हणून त्यांना पद्मनाभ असं म्हटलं जातं. ज्यांच्या नाभीमध्ये, नाभीतून पद्म उत्पन्न झालं, प्रकट झालं ते, किंवा ज्यांची नाभी ही पद्माप्रमाणे आहे, असे भगवान विष्णू पद्मनाभ आहे. पद्मनाभम सुरेशम, सुर म्हणजे देवता, त्या सर्व सुरांचे, देवांचे जे ईश्वर आहेत ते सुरेश्वर, देवांचेही देव. विश्वाधारम, जे समस्त ब्रह्मांडाचा, विश्वाचा आधार आहेत, सगळ्या विश्वाला जे धारण करतात, या विश्वाला धारण करणाऱ्या ज्या शक्ती आहेत त्या सगळ्या शक्तींच्याही मुळाशी भगवान विष्णू आहेत, नारायण आहेत, म्हणून त्यांना विश्वाधारम असं म्हटलं जातं. गगन सदृशम, जे गगनाप्रमाणे आहेत. गगन म्हणजे आकाश. आकाश जसं सर्वांतर्यामी आहे, सगळीकडे आहे, सगळ्यात आहे, सर्वत्र आहे, पण असं असून देखील त्याला कोणीही स्पर्श करू शकत नाही. आकाश म्हणजे पोकळी नव्हे, आकाश म्हणजे अन्य सर्व तत्वांपेक्षा, अन्य सर्व पदार्थांपेक्षा त्यांच्या पलीकडे असणारं जे एक सर्वगत, सर्व व्यापक तत्व आहे, त्याला आकाश म्हटलेलं आहे. त्यामुळे त्या आकाशाप्रमाणे सर्वांतर्यामी असून देखील जे अस्पृष्ट आहेत, सगळ्यातून कशाचाही स्पर्श, कशाचाही दोष ज्यांना लागत नाही, ते गगन सदृश, गगनाप्रमाणे, आकाशाप्रमाणे आहे. मेघवर्णम, मेघ म्हणजे ढग, पाणी देणारा, पाण्याने उतप्रोत भरलेला जो मेघ आहे त्याची कांती आहे नील, नील श्यामल तनू, काळी सावळी अशी कांती आहे. त्या कांतीप्रमाणे ज्यांची अंगकांती आहे. मेघवर्णम, ज्यांचा वर्ण हा पाणी वर्षवायला आतुर झालेल्या त्या नील मेघाप्रमाणे आहे, म्हणून मेघवर्णम. शुभांगम, ज्यांची सर्व अंग प्रत्यंग ही अत्यंत शुभ आहेत, शोभनीय आहेत, सुंदर, सौष्ठव यांनी भरलेली त्यांची सर्व अंग आहेत. कुठेही प्रमाण सोडून कुठलंही अंग नाही, कुठलाही अवयव नाही. त्यामुळे पुरुषाच्या, परमपुरुषाच्या या सौंदर्याची वाखाणणी शुभांगम या विशेषणाने केलेली आहे. गगन सदृशम मेघवर्णम शुभांगम. मग काय तर लक्ष्मीकांतम, जो लक्ष्मीचा, श्रीचा कांत आहे. कांत याचा अर्थ पती, आणि कांतचा दुसरा अर्थ कमनीय, जो लक्ष्मीला देखील हवा हवासा वाटतो, लक्ष्मीला जो प्रिय आहे, लक्ष्मीचा जो लाडका आहे आणि लक्ष्मीचा जो पती आहे तो लक्ष्मीकांत आहे. आपण सगळे जीव लक्ष्मीच्या मागे लागतो. आपल्याला लक्ष्मी सगळ्यात प्रिय असते. आपल्याला हवी हवीशी कोण आहे? लक्ष्मी आहे. पण सर्वांना हव्या हव्याशा वाटणाऱ्या लक्ष्मीला हवा हवासा कोण? तर तो भगवान नारायण आहे. म्हणून त्याला लक्ष्मीकांत असं म्हटलंय. लक्ष्मीकांतम. आपण एक एक जेव्हा विशेषण पाहतोय त्या विशेषणातून भगवंताचा एक एक गुणधर्म, एक एक त्याच्या स्वरूपातला पैलू हा स्पष्ट केला जातोय. लक्ष्मीकांत म्हटल्यावर पुढचा जो पैलू येतोय तो आहे कमल नयनम, ज्याचे नेत्र हे कमलाप्रमाणे आहेत. कमल नयनम याचा अर्थ नेत्र ज्याचे कमळाप्रमाण, कमळाच्या पुष्पाप्रमाणे आहेत. म्हणजे काय तर कमळाची कळी किंवा कमळाचं दल, पाकळी म्हणूया हवं तर, त्यानुसार अत्यंत सुंदर आखीव रेखीव असे ज्याचे नयन डोळे आहेत असा, किंवा
कमळाचं एक अजून वैशिष्ट्य आहे, ते पाण्यात राहूनही कधी ओलं होत नाही, पाण्यात कधी खराब होत नाही. तसं ह्या सगळ्या विश्वामध्ये राहणारे, विश्वाला साक्षी भावाने पाहणारे, पण कधीही त्या विश्वातल्या विकारांनी, आसक्तींनी जे लिप्त होत नाहीत, असे पद्मपत्रम इव अंभसा, पाण्यातल्या कमळाप्रमाणे ज्यांचे नेत्र अम्लान, कधीही न मिटले जाणारे, कधीही न म्लान होणारे, सदैव सुंदर तेजाने संपन्न, अत्यंत कमनीय, आणि त्याही पेक्षा या सगळ्याकडे तटस्थपणे, साक्षी भावाने, अलिप्ततेने पाहणारे, म्हणून ते कमलनयन आहेत. योगिभिर ध्यानगम्यम, ज्यांचं ध्यान, ज्यांचं दर्शन, ज्यांचं ज्ञान हे योगियांना त्यांच्या ध्यानावस्थेमध्ये होतं. योगी लोक देखील, म्हणजे जे योगामध्ये पारंगत आहेत, योगामध्ये निष्णात आहेत, योग या शब्दाचा अर्थ जोडलं जाणे, जोडणे, आणि तो योग ज्यांनी धारण केला, म्हणजे जे सदैव त्या परमसत्तेशी, परमसत्याशी जोडले गेलेले आहेत, ते योगी, त्या योग्यांना देखील याचं दर्शन ध्यानाच्या शेवटी होतं. योगिभिः ध्यानगम्यम, ध्यानैकगम्य आहेत, केवळ ध्यानाद्वारेच ते प्राप्त होऊ शकतात. ध्यान याचा अर्थ योगामध्ये जी 8 अंग सांगितले त्यातलं ध्यान आहेच, पण ध्यानाचा दुसरा एक व्यावहारिक अर्थ असा आहे, सगळ्या अवधानाला एकवटणं, केंद्रित करणं. एकाग्रतेने योग्यांनी साधना केली असताच केवळ जो जाणला जातो, गम्य म्हणजे जाणला जाणारा, जाणता येण्याजोगा, असा योग्यांना त्यांच्या ध्यान अवस्थेत, समाधी अवस्थेत जो मिळतो, प्राप्त होतो, ज्याचं दर्शन होतं, तो योगिभिः ध्यानगम्यम. त्या विष्णूला वंदे विष्णुम. विष्णू, विष आणि विष असे 2 धातू संस्कृतमध्ये आहेत. विष याचा अर्थ प्रवेश करणे, आणि विष याचा अर्थ व्याप्त होणे. जो सर्वांतर्यामी व्याप्त आहे आणि सर्वांच्या अंतरंगात जो चेतना रूपानं प्रवेश करून राहिलेला आहे, असा तो जो विष्णू आहे. आता जो श्नू म्हणजे तो श्नू जो आपल्याला दिसतो, तो कायम वृद्धी, अभिवृद्धी दाखवणारा प्रत्यय आहे. म्हणजे जे काही आहे ते कायम वाढत जाणारं. ब्रह्म जसं व्यापक आहे, बृंहणात ब्रह्म, तसं विष्णू तत्व देखील सदैव प्रवेश करतं आणि व्यापत जातं. ज्याची व्याप्ती, ज्याची गती ही सदैव वर्धिष्णू आहे, वाढत जाणारी आहे, तो विष्णू. त्याला वंदे, मी अभिवादन करतो, त्याला मी वंदन करतो. भव भय हरम, तो कसा आहे तर संसाराची, भवाची भय, भीती तो हरण करतो, दूर करतो, भक्तांचं भय तो दूर करतो, म्हणून भव भय हरम. सर्व लोकैकनाथम, सर्व लोकाचा तो एकमेव नाथ, स्वामी, अधिपती आहे. म्हणजे या सगळ्या विश्वाचा अधिनायक कोण, तर तो भगवान विष्णू आहे. त्रैलोक्य सांगितलेलं आहे आपल्याकडे. म्हणजे भूहू, भुवाहा आणि स्वहा, म्हणजे पृथ्वीलोक, अंतरिक्षलोक आणि स्वर्ग किंवा दिव्यलोक, किंवा पाताळलोक, पृथ्वीलोक आणि स्वर्गलोक. ही सगळी जी वेगवेगळी लोकतती आहे, लोकांचे समुदाय आहेत, लोकांचे म्हणजे मनुष्यांचे नव्हे, तर जिथे हे जीव राहतात त्या लोकांचे समुदाय, भुवन, 14 भुवन, त्या सगळ्यांचा जो एकमेव धनी स्वामी नाथ आहे, त्या एकनाथ, सर्व लोकांच्या नाथ असणाऱ्या, सर्व जीवांचा एकमेव नाथ असणाऱ्या विष्णूला मी वंदन करतो. ध्यानाचा दुसरा श्लोक आहे, यं ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर वेदैः सांगपदक्रमोपनिषदैर गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः. हा श्रीमद भागवत पुराणातल्या
12व्या स्कंधात आलेला सुंदर असा श्लोक आहे. शांताकारम या श्लोकामध्ये भगवंताचं सगुण रूप, साकार रूप त्याचं वर्णन आलं. या श्लोकामध्ये त्याचं विश्वरूप जे आहे, विराट रूप, विश्वव्यापक असं रूप आहे, त्याचं वर्णन आहे. तो कसा आहे? यम, ज्याला ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुतः स्तुन्वन्ति दिव्यैः स्तवैः. दिव्यैः स्तवैः, दिव्य अशा स्तुतिस्तवनांनी, स्तोत्रांनी, सूक्तांनी ब्रह्मा म्हणजे ब्रह्मदेव, वरुण वरुणदेव, जलाचा अधिपती, पश्चिम दिशेचा अधिपती, लोकपाल या रूपात वरुण पूजला जातो, तो वरुण. इंद्र आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. रुद्र शिव किंवा ह्या रुद्रांचा जो समुदाय आहे, एकादश रुद्र ज्यांना म्हटलं जातं, ते एकादश रुद्र किंवा त्या एकादश रुद्रांमध्ये जो सर्वश्रेष्ठ शिव शंकर महारुद्र आहे तो देखील. मरुतः, मरुद्गण, 49 मरुद्गण, वायू तत्वाच्या ज्या 49 देवता आहेत, या सगळ्या विश्वामध्ये 7 कुळ ह्या मरुतांची आहेत. म्हणजे 7 49 म्हणून ते 49 मरुद्गण देवता मंडळामध्ये पूजले जातात. तर कोण कोण पूजा करतायत, स्तवन करतायत? ब्रह्मा, इंद्र, वरुण, रुद्र, मरुद्गण हे सगळे स्तुन्वंती. स्तुवंतीच एक वैकल्पिक म्हणूया, अपाणिनीय असं म्हणता येणार नाही खरं तर, पण अप्रचलित असं काही स्वरूप आहे. स्तुन्वंती म्हणजे स्तवन करतात. दिव्यैः स्तवैः, या सगळ्या देवता, थोडक्यात यामध्ये जी नावं दिलेली आहेत आणि जी नावं दिलेली नाहीत त्या देवता देखील, उपलक्षण असं त्याला म्हणतात. काही देवतांचा निर्देश करून उरलेल्या सर्व देवता त्यांच्याप्रमाणेच दिव्य अशा स्तुतिस्तोत्रांनी ज्याची स्तुती करत असतात. वेदैः सांग पदक्रमोपनिषदैः यम सामगाः गायन्ति. साम मंत्रांचं गायन करणारे, आपल्याकडे 3 वेद मुख्य आहेत. ऋग्भिः स्तुवन्ति, यजुर्भिर्यजन्ति. ऋग्वेदाच्या मंत्रांनी स्तुती केली जाते. ऋग्वेद गद्य प्रधान आहे. ऋग्वेद हा पद्य प्रधान आहे, छंदोबद्ध मंत्र त्यात आहे. यजुर्वेद हा गद्य प्रधान आहे, त्यामध्ये गद्य मंत्र आहे. आणि सामवेद हा गीती प्रधान आहे, गायन त्यामध्ये मुख्य आहे. त्यामुळे सामवेदातल्या मंत्रांनी सामवेद पठण करणारे, गाणारे जे सामग आहेत ते अंग षडंगासहित, म्हणजे शिक्षा, व्याकरण, निरुक्त, ज्योतिष, कल्प, छंद या सगळ्या वेदांगांसहित, म्हणून सांग पद क्रम उपनिषदैः. पदपाठ, क्रमपाठ, वेदाचे हे वेगवेगळे पाठ केलेले आहेत. म्हणजे थोडक्यात वेदातलं प्रत्येक शब्द वेगळा करून म्हणणं ह्याला पदपाठ म्हणतात. क्रमपाठ असाच आहे, पद क्रम, मग त्याच्या पुढे संहिता पाठ, त्याच्या पुढे मग जे येतात ते विकृती पाठ, मग आपण घनपाठ असं ऐकलेलं असतं. तर हे वेद पठणाचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्या वेगवेगळ्या पद्धतीने, प्रकारांनी वेदमंत्रांद्वारे सामगायन करणारे ऋत्विज ऋषी ज्याची स्तुती गातात, ज्याचं गुणगान करतात. ध्यानावस्थित तद्गतेन मनसा, ध्यानामध्ये अवस्थित झालेले, ध्यानावस्थेमध्ये मग्न झालेले असे जे योगी लोक आहेत, ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यम योगिनः. योगीजन जे ध्यानावस्थेमध्ये रंगून गेलेले, ध्यानावस्थित आता रंगलेत कुठे? ध्यानावस्थेमध्ये बसल्या बसल्या जे त्याच्या ध्यानामध्ये, त्याच्या रूपामध्ये, त्याच्या दर्शनामध्ये रमून गेलेले, तद्गतेन मनसा, त्यांचं मन त्याच्या ठाई, त्या परमात्म रूपाठाई विलीन झालेलं आहे. पश्यन्ति यम योगिनो, त्यामध्ये रमल्याशिवाय, त्यामध्ये विलीन झाल्याशिवाय त्याचं रूप आपल्याला पाहता येत नाही. असे ते योगी
ध्यानावस्थेमध्ये तल्लीन होऊन ज्याचं रूप पाहतात, न्याहाळतात, ज्याचं दर्शन घेतात, यस्य अंतम न विदुहु, ज्याचा आदी आणि अंत सुर असुर देवता दैत्य दानव देवेतर ज्या सगळ्या योनी आहेत किंवा श्रेष्ठतम असे देव आहेत ते देखील ज्याचा आदी अंत पाहू शकत नाहीत, ओळखत नाहीत, जाणत नाहीत, अशा त्या परमात्म देवाला त्याला माझा नमस्कार असो. देवाय तस्मै देवाय नमः. त्या परमात्मरूप महाविष्णूला माझा नमस्कार असो.